सुवर्णकार व्यावसायिकाला दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या लुटले. घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपींचा शोध लागेना. पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह. जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आसलगाव बाजार ते पळशी सुपो रस्त्यावर 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दुचाकीवर आलेल्या 2 दरोडेखोरांनी सुवर्णकार व्यापारी स्वप्नील प्रदीप करे आणि मधुकर लुले यांच्यावर दरोडा टाकला. या घटनेत 8 किलो चांदी, 100 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम मिळून एकूण 15 लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला. फिर्यादी स्वप्नील करे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी 2 अज्ञात आरोपीविरोधात 720/24 कलम 309(6) 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपीचा शोध लागत नसल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. तपास कार्य जलद गतीने व्हावे याकरता 4 जानेवारी रोजी सोनार समाज सेवा मंडळ, सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला भेट दिली. पोलीस निरीक्षक निचड सर यांच्यासोबत चर्चा करून तपास अधिक गतीने व्हावा यासाठी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक